ओम श्री साईराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरू अण्णा महाराज चरित्र भाग 21. उपासना घ्यायला आलेल्या सगळ्यांना सद्गुरू अण्णा सरसकट उपासना देत नसत. ते आधी त्यांची परीक्षा घेत असत. खरोखरच ती व्यक्ती उपासना घ्यायला लायक आहे का हे ठरवत आणि मगच उपासना देत असत. त्याचा हा एक नमुना. बोरगावमधला रामा कुंभार हा वयाने एक लहान असलेला मुलगा होता. पण आपण अण्णांची उपासना घ्यावी असं त्याला अगदी मनापासनं वाटत होतं. आपल्या वडिलांजवळ त्याने उपासना घेण्यासाठी हट्ट धरला. ते त्याला म्हणाले, तुला उपासना घ्यायची हे ठीक आहे, पण अण्णांनी परवानगी दिली तरच हे शक्य आहे. तू स्वतःच जाऊन अण्णांना विचार. रामा त्याला तयार झाला, पण आपल्या वडिलांना बरोबर घेऊन गेला. दोघंही अण्णांना भेटले. रामाने आपली इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली. अण्णा म्हणाले, बाळा तू लहान आहेस, जरा मोठा हो, मग तुला उपासना देईन. तुला कशाकरता उपासना घ्यायची आहे? त्यावर रामाने उत्तर दिलं, देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. अण्णा रामाच्या वडिलांना म्हणाले, याला सांगून शिकवून आणलाय वाटतं. याला काही मी आत्ता उपासना देत नाही, घेऊन जा त्याला परत. विरस होऊन जड अंतःकरणाने रामा आपल्या वडिलांबरोबर परत निघाला. परत जात असताना वाटेत त्यांना पांडुरंग पवार भेटले. तुझ्या पोराचं नाव दिलंस का उपासनेला, असं पवारांनी विचारताच रामाच्या वडिलांनी घडलेली सगळी हकीकत सांगितली. पवार म्हणाले, चला मी येतो तुमच्याबरोबर, आपण परत अण्णांकडे जाऊया. संतांच्या पुढे वशिला चालत नाही, ते सांगतील ते ऐकायचं असतं, असं म्हणून रामाचे वडील निघून गेले. रामा मात्र आशेने तिथेच उभा राहिला. त्याचा भाव ओळखून पवार त्याला परत सद्गुरू अण्णांकडे घेऊन गेले. रामा दोन्ही हात जोडून अण्णांसमोर उभा राहिला. या तिघांच्यात पुढीलप्रमाणे संवाद घडला. पवार, अण्णा या पोराला उपासना द्या की. अण्णा, मी आत्ताच त्याला सांगितलं आहे की नंतर कधीतरी उपासना देईन. पवार, अण्णा तो भारूड छान म्हणतो. अण्णा, भारूड म्हणतो म्हणून उपासना द्यायची की काय? काय रे, तुला भारुडाचा अर्थ कळावा म्हणून उपासना घ्यायची आहे का? रामा, भारुडाचा अर्थही कळावा आणि प्रत्येक संतांनी सद्गुरूचं वर्णन केलं आहे ते नेमकं काय आहे हे पण कळावं असं वाटतं आहे. अण्णा, कोणत्या संतांनी काय सांगितलं आहे ते सांग बरं. रामा, अण्णा एकनाथ महाराज एका भारुडात म्हणतात, म्हातारपणी भक्ती करू आयुष्य काया आज्ञाधारू, धाकुटपणी भक्ती केली सद्गुरूंची संगती घडली. अण्णा, यातनं तुला काय म्हणायचं आहे? रामा, अण्णा तुम्ही मला नंतर उपासना देतो म्हणताय, पण माझं आयुष्य पुढे आहे का नाही कोणी सांगावं. रामाचं हे उत्तर ऐकून अण्णा खुश झाले. गुरुमंत्र घेण्यासाठी याची पूर्वपीठिका तयार आहे हे त्यांनी जाणलं. त्याला उपासना घ्यायची परवानगी मिळाली. स्वामी स्वरूपानंद या चरित्रग्रंथात अण्णांनी उपासनेबद्दल स्वतःचे विचार प्रगट केले आहेत. ते लिहितात, योग्य अधिकार प्राप्त झाला नसेल तर ही माझी बायको किंवा हा माझा भाऊ असल्या संबंधाचा परमार्थात काडीचाही फायदा नसतो. ब्रह्मज्ञान ही काही अगदी आपला लाडका मुलगा किंवा अगदी प्रेमळ अर्धांगी म्हणून देण्याची बाब नाही. त्यातूनही व्यक्ती तितक्या प्रकृती हा न्याय पारमार्थिक अधिकारी व्यक्तींमध्ये सुद्धा दिसून येतो. रामा कुंभारला बालवयातच उपासना मिळाली होती, पण पुढे मोठा झाल्यावर त्याच्या मनात अण्णांविषयी थोडा विकल्प निर्माण झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्याला अण्णांची संगत किंवा विशेष श्रवण लाभलं नव्हतं. संतांविषयी एखाद्याच्या मनात काही विशिष्ट कल्पना घर करून असतात. त्या सर्व बाह्यांगानेच असतात. संतांची खरी ओळख अंतरंग स्थितीवरूनच समजू शकते. रामाला वाटायला लागलं की अण्णा हे कसे काय संत? ते तर कोट टोपी घालतात, खिशात पैशाचं पाकीट ठेवतात. आमचे तुकाराम महाराज, नामदेव महाराज कसे होते? असा विचार त्याच्या मनात येत होता.
त्या काळात अण्णांनी संपादित केलेली एकनाथी भागवत नित्यपाठ सार्थ 111 ओव्या हे पुस्तक प्रसिद्ध झालं. या 111 ओव्यांमध्ये भागवताचा समग्र भावार्थ अतिशय सुंदर प्रकारे ग्रथित झाला आहे. संप्रदायातील अनेक लोक हे नित्यपाठ भागवत मुखोद्गत करून नियमित म्हणतात. रामाला हा नित्यपाठ अतिशय आवडला. तो रोज आवडीने या ओव्या म्हणत असे. त्याच्याबरोबर त्याच्या अर्थाचं चिंतन मननही करत असे. अण्णा एकदा बोरगावला आलेले होते. त्यांना भेटायला सर्व उपासक येत असत. रोज कीर्तन, प्रवचन, अण्णांबरोबर चर्चा, शंका निरसन होत असे. नित्यपाठ भागवतातल्या 3ऱ्या ओवीबद्दल रामाच्या मनात शंका होती. त्याला केव्हापासनं ती शंका अण्णांना विचारायची होती. ते एकटेच असतील तेव्हा आपण शंका विचारावी असं त्याला वाटत होतं. पण ती संधी त्याला मिळत नव्हती. त्याच्या सुदैवाने त्याला ती संधी एकदा मिळाली. अण्णांसमोर बसलेली सर्व माणसं उठून गेली. रामा एकटा तसाच बसून राहिला. अण्णांच्या लक्षात आलं की याला काहीतरी बोलायचं आहे. अण्णा: रामा, तुला काही विचारायचं आहे असं दिसतंय. रामा: होय अण्णा. अण्णा: मग विचार ना काय ते. अण्णा, मी रोज नित्यपाठ वाचतो. त्यातल्या एका ओवीवर मी अडलो आहे. आता वंदू जनार्दनू जो भव गज पंचाननू जनी विजनी समानू सदा संपूर्ण समत्वे. या ओवीचा अर्थ तुम्ही मला सांगा. तुला ही ओवी अडली आहे म्हणजे तू यावर चिंतन केलेलं असणार. मग तुला काय कळलं आहे ते आधी सांग. रोज वाचून वाचून अण्णांनी ओवीखाली लिहिलेला अर्थ रामाला पाठच झाला होता. संसाररूपी मदोन्मत्त हत्तीचं गंडस्थल फोडून त्याचा नाश करणारे जनार्दन स्वामी हे जणू सिंहच आहेत. परंतु हे सर्व जीवाच्या दृष्टीनेच म्हणता येतं. त्यांची दृष्टी तर जनी विजनी समानच आहे. सदोदित समत्वाने संपूर्ण आहे. ही दृष्टी शिष्याला देऊन भव आणि अभव या दोन्ही भावना ते निःशेष करून टाकतात. अण्णा: हा अर्थ अगदी बरोबर सांगितलास, पण त्यात तुला काय अडलं आहे. अण्णा: यात सांगितलं आहे की सद्गुरू शिष्यालाही समत्वाची दृष्टी देऊन पूर्ण करतात, पण तुम्ही तर मला ते काही दिलं नाही. हे ऐकून अण्णा रागावले तर नाहीतच. उलट त्याच्याकडे प्रेममय दृष्टी टाकून स्मितहास्य करत हळुवारपणे त्याला म्हणाले, अरे, तुला हे दिलेलंच आहे. योग्य वेळी ते प्रगट होईल. वरच्यावर सद्गुरूंच्या सहवासात यायला लागल्यावर आणि त्यांच्या हातून संतसेवा घडायला लागल्यावर रामाच्या ठिकाणी तो आत्मबोध स्थिरावला. त्याचं पूर्ण समाधान झालं. आपली आणि सद्गुरू अण्णांची भेट अखंडच आहे हा प्रत्यय त्यांना आला. त्यांच्या मनातले सर्व विकल्प संपून गेले आणि दिवसेदिवस प्रेमभक्ती वाढत चालली. आता तर ते कायमच शेटफळमध्ये येऊन राहिले आहेत. सद्गुरू मामांची शेती आणि गोशाळा सुमनताई आणि इतर भक्तांच्या मदतीने सांभाळत आहेत. बोरगावची मंडळी दरवर्षी तुकाराम बीजेला अण्णांची आतुरतेने वाट बघत असत. अण्णा येणार म्हणजे सगळ्यांसाठी दसरा दिवाळीचा सणच असायचा. शेतकरी, कामकरी आपापली कामं भरभर आटपून अण्णांच्या संगतीचा लाभ घ्यायला धडपडायचे. भक्ती प्रेमाचा आनंद लुटायला कुणाला आवडणार नाही. गावातले महार, मांग, सांभार अशा सर्व समाजातली मंडळी अण्णांकडून आपल्याला उपासना मिळावी म्हणून संदीपन नानांना साकडं घालायची. संदीपन नाना त्यांना अण्णांनाच विचारा म्हणून सांगत. ते लोक म्हणायचे, आम्ही कसं जे विचारायचं. अण्णा खोलीतून पटकन बाहेर यायचे आणि म्हणायचे, कुणाला उपासना हवी आहे. असं म्हटल्यावर ही मंडळी खाली वाकून हात जोडून उभी राहायची. कोणी म्हणायचा, मी महार आहे. कोणी चांभार, तर कोणी रामोशी म्हणून सांगायचा. अण्णा त्यांना म्हणायचे, तुम्ही आत्ता तुमची जी ओळख करून दिलीत ना, ते म्हणजे तुम्ही नाही. तुम्ही स्वतः देवस्वरूपच आहात. अण्णा त्यांच्याशी असं बोलायला लागले की ती मंडळी लांबूनच जमिनीला डोकं टेकून नमस्कार करत. अण्णा त्यांना म्हणायचे, हे कसलं पाया पडणं. माझ्याजवळ या, माझ्या पायावर डोकं ठेवा. अण्णा त्यांचं मस्तक कुरवाळून त्यांना वर उठवत असत. त्यातल्या कुणाला उपासना द्यायची हे त्यांच्याशी बोलून संदीपन नानांना सांगितलं
की ती मंडळी म्हणायची, आमच्याकडं पैसा नाहीत जी. अण्णा त्यांना म्हणायचे, अहो तुमच्याकडचे पैसे थोडेच हवेत मला. मी इथे ज्ञान आणि प्रेम द्यायला आलो आहे, तेवढं तुम्ही घ्या. अण्णांनी कुंभार, सुतार, लोहार, माळी, महार, मांग, रामोशी सर्व समाजांना ज्ञानाचा, समतेचा, प्रेमाचा बोध केला. यामध्ये एका मुसलमानाचा देखील समावेश आहे. यानंतर आपण इचलकरंजीला होत असणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवासंबंधी जाणून घेऊया. मामाने शेटफळमध्ये पहिला उत्सव सुरू केला तो गुरुपौर्णिमेचा. पण जेव्हा जळीत झालं तेव्हा मामांचा वाडा जळल्यावर तो उत्सव बंद पडला. मामांचे शिष्य बापू मराठे यांच्या मनात आलं की आपला संप्रदाय हा गुरुकृपेची महती गाणारा, भोगणारा संप्रदाय आहे. मग इथे गुरुपौर्णिमेचा उत्सव का नसावा? शेटफळमध्ये आधीच 3 उत्सवांचा ताण असताना त्यात आणखी एका उत्सवाची भर घालणं अयोग्य होतं. मग अण्णांबरोबर चर्चा करताना हा उत्सव उदगाव किंवा इचलकरंजी या दोन्हीपैकी कुठेतरी करायचं ठरलं. इचलकरंजीमध्ये एकोप्याने राहणारी आणि बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असणारी बरीच उपासक मंडळी होती. तेव्हा हा उत्सव तिथे करावा असं ठरलं आणि 65 साली हा उत्सव सुरू करण्याचं भाग्य इचलकरंजीकरांच्या वाट्याला आलं. पहिल्या वर्षी छोट्या प्रमाणात हा उत्सव साजरा झाला. अण्णांच्या अंगात खरं तर त्यावेळेला ताप होता, पण उपासकांच्या आनंदावर विरजण पडायला नको म्हणून अण्णा तापातही उत्सवाला आले. दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. कार्यक्रम अगदी 2 दिवसात ठरला असल्याने जास्त कोणाला निरोप देता आले नव्हते. सुमारे 20 माणसं या उत्सवाला हजर होती. सद्गुरू अण्णांची पाद्यपूजा करण्यासाठी सर्व साहित्य सिद्ध करून आणलं होतं. सदाशिवरावांनी पहिली पाद्यपूजा केली. जमलेल्या सर्व भक्तमंडळींनीही गुरुपूजन केलं. अण्णांचं आशीर्वादपर प्रवचन झालं आणि शेवटी आरती होऊन कार्यक्रम संपला. पुढच्या वर्षीचा गुरुपौर्णिमेचा उत्सव मात्र पूर्वनियोजित होता. त्यामुळे अण्णांजवळ आधीच चर्चा करून कार्यक्रम पत्रिका छापण्यात आल्या. इचलकरंजी इथल्या देवांग मंदिरात हा कार्यक्रम करायचं असं निश्चित झालं. यावेळेला सर्व भक्तमंडळींना वेळेवर निरोप मिळाल्यामुळे उत्सवाला बऱ्यापैकी गर्दी झाली. परगावचेही बरेच उपासक जमले होते. सकाळ संध्याकाळ प्रवचन आणि रात्री कीर्तन असा 2 दिवसांचा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी गावात दिंडी काढून उत्सवाची सांगता झाली. उत्सवामुळे इचलकरंजीतल्या अनेक लोकांना शेटफळच्या उत्सवाला जावं असं वाटायला लागलं. अण्णांच्या उपस्थितीत शेटफळचे उत्सव फारच रंगतदार व्हायला लागले. उत्सवांचा उत्कर्ष व्हायला लागला. मोठ्या संख्येने इचलकरंजीचे लोक उपासना घ्यायला लागले. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला आता छोट्या जागा अपुऱ्या पडायला लागल्या. तिसऱ्या उत्सवाला इचलकरंजीकरांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांनी मंगलधाम हे पूर्ण कार्यालय 3 दिवसांसाठी भाड्याने घेतलं. गावोगावच्या उपासकांना पत्रिका पाठवण्यात आल्या. रत्नागिरी, पुणे, शेटफळ, गोमेवाडी, बोरगाव, आटपाडी, मिरज, सांगली अनेक गावांमधून मोठ्या संख्येने भक्तगण जमले. परगावचे साधारणपणे 250 तरी भक्त जमले असतील. त्यांची उतरण्याची, जेवणा खाण्याची सर्व व्यवस्था अगदी उत्तम प्रकारे करण्यात आली. याशिवाय स्थानिक भक्त धरून 500-600च्या वर मंडळी जमली होती. दरवर्षी चढत्या वाढत्या क्रमाने हा उत्सव रंगत जात होता. तेवढ्याच प्रेमाने इचलकरंजीकर अतिशय परिश्रम घेऊन या उत्सवाची चोख व्यवस्था आर्थिक भारासकट उचलत होते. पहाटे भजन, सकाळ दुपार प्रवचन, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन असे दिवसभर काही ना काही कार्यक्रम चालूच असायचे. कधीकधी प्रवचनाच्या ऐवजी शंका समाधानाचा कार्यक्रमही व्हायचा. गुरुपौर्णिमेचा दिवस सगळ्यांसाठीच पर्वकाळ असायचा. अण्णांना मंगलस्नान घालून नवीन वस्त्र परिधान करवून त्यांची यथासांग पूजा आरती करून कार्यक्रमाला सुरुवात होत असे. त्यानंतर ज्ञानेश्वरीतल्या कोणत्या तरी गुरुस्तवनावर अण्णांचं ज्ञानभक्तिभावाने ओथंबलेलं प्रवचन व्हायचं.
दुपारी महाप्रसाद झाल्यावर गावातल्या प्रमुख रस्त्यावर पालखी दिंडी सोहळा निघायचा. टाळ मृदंग वीणा यांच्या साथीत ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत, भजनं म्हणत, फुगड्या आणि विविध तऱ्हेचे खेळ खेळत, भक्तीमध्ये धुंद होत सगळे भक्तगण या दिंडीत सामील व्हायचे. 3 ते 4 तास ही दिंडी चालायची. नामसंकीर्तनात काय अपूर्व गोडी असते ते तेव्हा अनुभवायला मिळायचं. अण्णा देखील या उत्सवात अगदी रंगून जायचे. एका उत्सवाहून परत आल्यावर गोपाळने अण्णांना आणि सदाशिवरावांना एक पत्र पाठवलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की यावर्षीचा उत्सव अपूर्वच म्हणावा लागेल. तो खरोखरच न भूतो असा झाला, पण न भविष्यती असं म्हणण्याचं धाडस मात्र होत नाही. पुढचे उत्सव याहूनही चांगले होत जातील असं म्हणावंसं वाटतं. खरोखरच सगळ्यांनीच या उत्सवात अपरंपार आनंद लुटला. यातील उर्वरित भाग पुढील भागात बघूया.